मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कापटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. एवढीशी मुंगी स्वतःचं ध्येय गाठते. आपल्याला अडचण काय आहे? वाट्यानं चाललेल्या मुंगीत दगड ठेवा. आता दगड आडवाला, मुंगी वाढ बदलत नाही, माघारी अजिबात फिरत नाही. मुंगी दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही, पाणी होता वाटेत. आता पाणी पडलंय, मुंगी वाढ बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते माघार घ्यायची नाही. जोपर्यंत ध्येय गाठत नाही माघार घ्यायची नाही. शिवचरित्रानं तर तोच सल्ला दिला. शून्यातनं उभा केलेलं राज्य एवढं सामर्थ्यशाली झालं. महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वी महानमंगल आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे रवाना झाले. महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज निघाले. प्रतापगड, हो तोच प्रतापगड जिथं महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. प्रतापगडचा रणसंग्राम म्हणजे अफजल खानावरचा केवळ विजय नव्हे, तर तो इथल्या रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. इथूनच रयतेला विश्वास आला, हो आपण राज्य उभा करू शकतो. अफजल खान मारल्यावरच महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं मंदिर उभा केलं. त्या मूर्तीची आई भवानीच्या प्रतिष्ठापना होती. महाराज जातीनं पालखीत ठेवलेल्या मूर्तीला घेऊन निघाले होते. पालखी मंदिरासमोर आली आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात काही लोक उभा होते. ते कोपऱ्यातूनच आई भवानीला नमस्कार करत होते. महाराजांना काही कळेना. त्यांनी विचारलं, फकड जाती बारामतीदार सारी सारी. ह्या सामाजिक न्यायाचं ते राज्य. महाराज रायगडावर परतले. रायगडावर देशोदेशीचे सगळे निमंत्रित गोळा होऊ लागलेले. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, गोवेकर, टोपीकर, भागानगरकर, विजापूरकर हे सगळे रायगडावर दाखल झालेले. आणि महाराजांच्या जिवलग सोबत्यांची तर कोण धांदल उडालेली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, मदार मेहतर, हिरोजी फर्जन, नागोजी जेठे, कोण 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 धावपळ त्यांची. पण त्याच वेळी कुणीतरी सोबती म्हणायचा, स्वराज्यासाठी लढणारे वीर बाजी पासलकराच असायला हवे होते. ते कान्होजी जेधे नाईक देशमुख. कुणीतरी सांगायचं, आमचे तानाजी असायला हवे होते. पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेत. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. आणि सरदिशा उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेलेच. रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. कुणीतरी सांगत होता, हवे होते आज हा राज्याभिषेकाचा सोहळा बघायला तानाजी हवे होते. कुणी सांगायचं, तो आपला शिवाकाशीत. महाराजांनी पन्हाळा घेतला आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणीवान पोरं महाराजांकडे आली. त्यातच हा शिवाकाशीत नाव राजांचंच, दिसायचा राजांसारखा हुबहू. नेताजी पालकर यांनी छापा टाकला, पण बळ तोकडं पडलं, कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजांनी बोलावणं धडलं, या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवाकाशीतला. शिवा आला. हे शिवा, आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला, होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे हो फक्त महाराजांनी शिवाकाशीदांची. काय पेरलं असेल त्याच्या उरात की शिवाकाशीत मरायला तयार झाले. त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून त्या वादळी पावसाळी किर्रात्री महाराज बांदलांच्या आणि बाजीप्रभूंच्या फौजाला घेऊन पुढे निघाले. 20 तास अखंड प्रवास केला.
गेला. राजे मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्यावेळी शत्रूची चाहूल लागली. बाजी प्रभू म्हणाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजेनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेबकारी मरितो. राजा म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघाला. निभा पूजेसहित राजे पुढे निघाले आणि बाजे बुबुर तटबंदी सारखे त्या गजखिंडीत झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावन खिंड झाली. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, बांदल फौज मारले गेले. महाराज त्यांच्या गावी गेले, त्या सगळ्यांचं सांत्वन केलं. खरं तर बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांचं सांत्वन तर केलंच, पण बाजी फुलाजी प्रभूंच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. ठीक आहे, जी मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्यात घेता येईल, पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी बालपरवेशी गृह उभारलंय, जिथं सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकताच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाहीच आहे, पण तो युद्धावर गेला, धारार तीर्थी पडला. आता त्याच्या पश्चात त्याच्या विधवा पत्नीचं, तिचं काय? आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धावर गेला, मारला गेला, त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचं झालं. आता काही सैनिक असे असतील, अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता. आता त्याच्या पश्चात त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना सुरू केली आहे. आपल्या सैनिकाच्या वृद्ध आई वडिलांना दरमहा 2.5 शेर धान्य स्वराज्यातनं दिलं जायचं. थोरापासून पोरापर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतलीये. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं, लोककल्याणकारी राज्य. राज्याभिषेकापूर्वीचे धार्मिक विधी झाले आणि उगवली एकादशी. 4 जून महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदे, तांबे, जस्त, कथील, लोखंड, मीठ, जायफत्री, जायफळ, लोणी, मसाले, फळं, दूध, तुलेमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ हे सारं अभिमानी नजरेनं पाहत होत्या. हे सारं शहाजीराजे आणि त्यांचं संकल्पित होतं. ते संकल्पित आता प्रत्यक्षात येत होतं आणि मासाहेब याची देही, याची डोळा ते पाहत होत्या. आणि हे सारं पाहताना मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शुभाराजे. शहाजीराजांनी त्यांनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील. शहाजीराजे त्यांना घडवतील आणि ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. तर धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांबरोबर पुण्याकडे जायला निघाले. आपला 12 वर्षाचा पुत्र निघाला. त्यावेळी एका पित्यानं त्या 12 वर्षाच्या आपल्या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. एका पित्यानं त्यांना जाताना काय द्यावं
स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजथे. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात यायचे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच शहाजीराजे सांगतायत आम्हास खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुमच्याच्याने होईल का, तुम्ही कराल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील.